भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जनाब संजय राऊत यांनी ईस्ट इंडिया कंपनीची भारतीय जनता पार्टीसोबत तुलना केली। संजय राऊत, आपण भ्रष्ट इंडिया कंपनीमध्ये आहोत याची जाणीव ठेवा, कारण तुमची इंडिया अलायन्स ही भ्रष्ट आहे। त्यामुळं या महाराष्ट्रातल्या जनतेनं आणि देशातल्या जनतेनं तुम्हाला भ्रष्ट इंडिया कंपनी म्हणून नामकरण केलेलं आहे। आपण स्वतः भ्रष्ट इंडिया कंपनीमध्ये चालक मालक आहोत याचं भान संजय राऊतांनी भारतीय जनता पार्टीवर टीका करताना ठेवलं पाहिजे। संजय राऊत ईस्ट इंडिया कंपनीला या देशातून हाकलण्याचं काम देशातल्या नागरिकांनी केलंय आणि भ्रष्ट इंडिया कंपनी जी तुमची इंडी अलायन्स आहे त्याला घालवण्याचं काम, त्यांना नाकारण्याचं काम, घरी बसवण्याचं काम देशातील जनतेनं केलंय। त्यामुळं भाजपवर ईस्ट इंडिया कंपनीचा आरोप करण्याच्या आधी आपण स्वतः भ्रष्ट इंडिया कंपनीमध्ये आहोत याचं आत्मपरीक्षक संजय राऊतांनी करावं आणि मग भारतीय जनता पार्टीवर टीका करावी। संजय राऊतांनी असं म्हटलं आहे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यासारख्या स्वातंत्र्य लढ्यातील महान नेत्यांच्या नावाचा पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते देण्याचा निर्णय ज्यांनी घेतलेला आहे त्यांच्या बुद्धीची कीव येते। संजय राऊत, तुमच्या बुद्धीची कीव येते, तुमच्या उद्धवजी ठाकरे यांच्या बुद्धीची कीव येते। ज्या अभिजित दीपकेचा तुम्ही विष्णूचा अवतार म्हणून गौरव करता त्या बुद्धीची कीव संजय राऊत महाराष्ट्राच्या जनतेला येते। विष्णूचा अवतार म्हणून अभिजित दीपकेचा उदो करताना महाराष्ट्राने बघितलंय। त्यामुळं उद्धवजींच्या बुद्धीची महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाला कीव आली आहे। अमित भाई शहा यांचं कर्तृत्व काय आहे हे देशाने बघितलंय आणि ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे यांनी अभिजित दीपकेला थेट विष्णूचा अवतार म्हणून त्यांचं गुणगौरव केला, त्यांच्या बुद्धीचा कीव संजय राऊत तुम्हाला आला नाही का? पुणेकरांनी अजित डोभाल यांची योग्य निवड या पुरस्कारासाठी केलेली आहे आणि अमित भाई शहा यांच्या हस्ते या पुरस्काराचा वितरण केलं जाणार आहे, त्याचं प्रदान केलं जाणार आहे, याचा आम्हाला आनंद आहे। परंतु ज्या अभिजित दीपकेचं कौतुक करताना तुम्ही देवदेवतांचा अपमान करताय, अभिजित दीपकेला थेट विष्णूचा अवतार म्हणून त्यांचं गुणगौरव गाताय, त्यावेळेला उद्धवजींच्या बुद्धीची संजय राऊतांनी कीव केली पाहिजे। संजय राऊत असं म्हणतात की चंद्रकांत पाटील यांना नोबेल पुरस्कार दिला पाहिजे, कारण की दगडावरचे कसे आधार कार्ड लिंक केलं जातं असं चंद्रकांत पाटील म्हणतात। त्यावर संजय राऊत, इधर से आलू डालूंगा उधर से सोना निकालूंगा हे संशोधन ज्या राहुल गांधींनी केलं होतं त्यांना या जगातला नाही तर अंतराळातला एखादा पुरस्कार दिला पाहिजे, त्याची शिफारस संजय राऊतांनी करावी। चंद्रकांत दादांच्या वक्तव्याचा विपर्यास केलाय, परंतु ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी निवडणुकीच्या काळामध्ये सांगितलं होतं की ऐसी मशीन लाऊंगा, इधर से आलू डालूंगा उधर से सोना निकालूंगा। राहुल गांधींच्या या संशोधनाबद्दल संजय राऊत तुम्ही नेमकी कुठल्या पुरस्काराची घोषणा करणार आहात? राहुल गांधींना नेमका याबद्दल कुठला पुरस्कार दिला पाहिजे एकदा संजय राऊतांनी सांगावं आणि हा पुरस्कार देण्यासाठी संजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नाही, आंतरराष्ट्रीय नाही तर अंतरात एक संस्था स्थापन केली पाहिजे, त्याचं संशोधन केलं पाहिजे आणि राहुल गांधी यांना आलू से सोना निकालूंगा याबद्दल कौतुक करणारा एक पुरस्कार दिला पाहिजे। चंद्रकांत दादा पाटील यांच्या वक्तव्याचा विपर्यास करू नका। काही गाड्यांवर हातांचे ठसे आहेत, त्याच्या मार्फत गुन्हेगारांचा तपास पोलीस अधिकारी करतात, त्या संदर्भानं चंद्रकांत दादांचं ते वक्तव्य होतं। संजय राऊत यांनी असं म्हटलं, अमित शहा कोण आहेत ते काय बाबा आमटे आहेत का? जर गृहमंत्री म्हणून त्या तोडामोडाची व्यक्ती असेल तर आम्ही नक्कीच त्यांचे स्वागत केले। अमित शहा कोण आहेत हे देशाला माहिती आहे। अमित भाई शहा यांनी 370 कलम हटवलं। अमित भाई शहा कोण आहेत हे जरा पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना जाऊन विचारा। अमित भाई शहा कोण आहेत हे ज्या दहशतवाद्यांचा खात्मा केला त्यांच्या कुटुंबियांना जाऊन संजय राऊतांनी विचारलं पाहिजे। आता या देशाकडे वाकड्या नजरेनं बघण्याची हिम्मत पाकिस्तानची होत नाही, हे अमित भाई शहा यांचं कर्तृत्व आहे। अमित भाई शहा कोण आहेत हे बांगलादेशी घुसखोरांना जाऊन विचारा। या बांगलादेशी घुसखोरांना भारताच्या बाहेर काढण्याचं काम कोणी केलं असेल तर अमित भाई शहा यांनी केलंय।
संजय राऊत, अमितभाई शहा कोण आहेत? हे काश्मीरमध्ये दंगे घडवणारे, दगडफेक करणाऱ्यांना विचारा. आता त्यांच्या हाताला रोजगार मिळालाय, आता काश्मीरमध्ये दगडफेक होत नाही. अमितभाई शहा हे देशभक्त आहेत. संजय राऊत, तुमचं कर्तृत्व काय आहे? उद्धवजी ठाकरेंचं कर्तृत्व काय आहे? मला नाही आबरू आणि मी कशाला घाबरू, हा तुमचा डायलॉग महाराष्ट्राने ऐकलाय. त्यामुळं अमितभाई शहा कोण आहेत हे देशातल्या जनतेनं ठरवलंय. त्यांना या देशातल्या जनतेनं या देशाचं गृहमंत्री म्हणून निवडलंय. तुमची कुवत काय आहे? तुमची ऐपत काय आहे? भांडूपमध्ये साधा नगरसेवक संजय राऊत तुम्हाला निवडता येत नाही आणि तुम्ही अमितभाई शहांवर टीका करताय. आम्ही टिळक भक्त आहोत. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या परंपरेवर श्रद्धा ठेवणारे आम्ही लोक आहोत. संजय राऊत, तुम्ही टिळक भक्त नाहीयेत, तुम्ही इटलीचे भक्त आहेत. तुम्ही सोनिया गांधींचे गुलाम आहात, राहुल गांधींचे चाकर आहात. त्यामुळे टिळक भक्तीचं नाव घेण्याचा अधिकार नाही. पुणेकरांनी अमितभाई शहा यांच्या हस्ते अजित डोभाल यांचा गौरव करण्याचा निर्णय घेतला, तर संजय राऊतांच्या पोटामध्ये का दुखतंय? संजय राऊत, लोकमान्य टिळक यांचं नाव घेण्याचा अधिकार देखील तुम्हाला नाहीये, कारण तुम्ही आता राहुल गांधींची गुलामी करतायत. तुम्ही इटलीचे भक्त झालात. तुम्ही आता या महाराष्ट्राचे, हिंदुस्थानचे भक्त नाहीयेत. सोनिया गांधींचे गुलाम म्हणून काम करण्याचं जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे आणि तुम्ही ती जबाबदारी पार पाडतायत. त्यामुळं अमितभाई शहा काय आहेत हे देशाने ओळखलेलं आहे आणि तुम्ही कुणाचे भक्त आहेत आणि कुणाचे गुलाम आहात, कुणाची चाटुगिरी संजय राऊत रोज सकाळी उठून करतायत हे देखील महाराष्ट्राने ओळखलेलं आहे. त्यामुळं विनाकारण अमितभाई शहा, पुणेकरांना नावं ठेवण्याचं काम करू नका. पुणेकरांनी अजित डोभाल यांची योग्य निवड या पुरस्कारासाठी केली आहे. तुम्हाला भांडूपच्या गाढव नाक्याचा पुरस्कार देखील दिला जात नाही. त्याबद्दल संजय राऊतांनी आत्मपरीक्षण करावं. अभिजित तितके म्हणतात की भाजपकडून मला मोठ्या प्रमाणात ऑफर आली आणि धमक्या देखील दिल्या जात आहेत. भारतीय जनता पार्टीने कुणालाही धमक्या दिलेल्या नाही. अभिजित दिपके यांना ऑफर देण्याचा तर प्रश्नच येत नाहीये. अभिजित दिपके स्वतः आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते. आम आदमी पार्टीच्या सांगण्यावरून ते दिल्लीमध्ये आंदोलन करतायत. माझा अभिजित दिपकेंना सवाल आहे, पंजाबमध्ये पेपर फुटी झाली, फार्मसीचा पेपर पंजाबमध्ये फुटलाय. आता अभिजित दिपके तिथे जाऊन कधी आंदोलन करणार आहेत? अभिजित दिपके तिथे जाऊन आंदोलन करण्याची हिंमत दाखवणार आहेत का? कारण अभिजित दिपकेंचा आका म्हणजे अरविंद केजरीवाल आहेत. त्यामुळं अभिजित दिपके पंजाबमध्ये जाऊन आंदोलन करण्याची हिंमत करणार नाहीत. त्यामुळं जे स्वतःच आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आहेत त्यांना भारतीय जनता पार्टी कुठलीही ऑफर देत नाही. आम्ही अभिजित दिपके यांना कुठलीही ऑफर दिलेली नाही. आणि कुणी धमक्या दिल्या असतील तर अभिजित दिपके यांनी त्यांचं नाव सांगावं. एकही नाव अभिजित दिपके सांगायला तयार नाहीत. काल आमचे प्रदेशाध्यक्ष, माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी त्यांना आव्हान केलं की तुम्ही नाव सांगा. 24 तास झाले अभिजित दिपके एक नाव सांगायला तयार नाही. याचा अर्थ खोटं बोल, रेटून बोल ही अभिजित दिपके यांची भूमिका आहे. अँटी पेपर लीक विधेयक 2026 वर राज्यसभेत चर्चा झाली. अशा महत्वाच्या विषयावर चर्चा होत असताना विद्यार्थी आणि परीक्षा व्यवस्थेवर सातत्याने बोलणारे पंतप्रधान सभागृहात उपस्थित नव्हते असं संजय राऊत यांनी म्हटलं. संजय राऊत, परीक्षा विधेयक मंजूर होत असताना राहुल गांधी, काँग्रेस आणि तुम्ही या सभागृहातनं पळ काढला. हे विधेयक मंजूर होत असताना सभात्याग करणारे विरोधक होते. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात, अमितभाईंच्या नेतृत्वामध्ये आता यापुढे पेपरफुटी झाली तर 10 पट शिक्षा आणि 10 पट दंड वसूल केला जाणार आहे. परंतु असं ऐतिहासिक विधेयक मंजूर होत असताना विरोधकांनी पळ काढला. विरोधक पळून गेले. या देशाच्या इतिहासामध्ये याची नोंद, पळपुटे विरोधक म्हणून तुमची नोंद केली जाणार आहे. हे संजय राऊतांनी लक्षात घ्यावे. संजय राऊत, पळ काढणारे तुम्ही आहात. हे विधेयक लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये मंजूर होत असताना तुम्हाला तिथं थांबावंसं वाटलं नाही, कारण तुम्हाला या देशामध्ये विद्यार्थ्यांचं हित नकोय. तुम्हाला आदित्य ठाकरेंचं हित हवंय, तुम्हाला अमित ठाकरेंचं हित हवंय, तुम्हाला राहुल गांधींचं हित हवंय. या देशातल्या विद्यार्थ्यांशी आणि जेनझींसोबत तुमचं काहीही देणं घेणं नाही. फक्त राजकीय पोळी भाजायची एवढंच तुमच्या हातामध्ये आहे.
जितेंद्र आव्हाड यांचे जे कन्या आहेत नताशा राऊत त्यांनी ट्विट केले, जेव्हा जेव्हा एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाचे खासदार किंवा नेते सत्तेत जाण्याचा निर्णय घेतात तेव्हा काहीतरी मोठा घटना घडते, मात्र ती जी आहे ते ईश्वराचा संकेत, त्यामुळे आपण जिथं आहोत तिथंच राहू. नाही, मला नताशा आव्हाड यांच्याबद्दल बोलायचं नाही, कारण त्या राजकारणामध्ये नाही आहेत. का कुठल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ट्विट केलंय हे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं पाहिजे. वंदे मातरम या विषयावर पंतप्रधानांनी विशेष अधिवेशन बोलावले तेव्हा पंतप्रधान स्वतः संसदेत उपस्थित नव्हते आणि गृहमंत्री अमित शाह देखील सहभागी नव्हते. संजय राऊत, वंदे मातरम हे विधेयक आमच्या अस्मितेसाठी होतं. अगर इस देश में रहना होगा, वंदे मातरम कहना होगा, हे आम्ही वारंवार घोषणा देऊन सांगत होतो. आता या देशामध्ये कुणीही वंदे मातरमचा अपमान केला तर त्याला शिक्षा होणार आहे, त्याला कारावास होणार आहे, त्याला तुरुंगवास होणार आहे. अशा पद्धतीचं ऐतिहासिक विधेयक पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमितभाई शहा यांच्या नेतृत्वामध्ये मंजूर झाले. परंतु तुम्हाला सातत्यानं वंदे मातरमचा विरोध करायचा आहे. तुम्हाला वंदे मातरम नकोय, तुम्हाला पाकिस्तानचं प्रेम हवंय, तुम्हाला बांगलादेशचं प्रेम हवं, तुम्हाला आता औरंगजेब प्रिय आहे, तुम्हाला अफजल खान प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही वंदे मातरमला विरोध करणं साहजिक आहे. परंतु एक लक्षात घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पंतप्रधान असताना वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या देशामध्ये संसदेमध्ये विशेष चर्चा करणारे हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी होते, अमितभाई शहा होते. आजपर्यंत संपूर्ण वंदे मातरम गायलं जात नव्हतं. यापुढे देशाच्या संसदेमध्ये, विधानसभेमध्ये, महापालिकांमध्ये, शाळांमध्ये संपूर्ण वंदे मातरम गायलं जाणार आहे. संजय राऊत काँग्रेस सरकारला वंदे मातरमचा अपमान करायला जमत होतं. भारतीय जनता पार्टी वंदे मातरमचा सन्मान करते. काल राहुल गांधींचा एक व्हिडिओ बघितला. संविधान म्हणून राहुल गांधी रोज बोंब मारत होते आणि कालच्या व्हिडिओमध्ये संविधानाचं पुस्तक राहुल गांधी फेकून देत होते. संविधानाचा अपमान करणं, वंदे मातरमचा अपमान करणं हे काँग्रेसचं उभाटा गटाचं धोरण आहे. भारतीय जनता पार्टी संविधानाचा सन्मान करते आणि वंदे मातरमचा सन्मान करते. विरोधकांकडून सातत्याने म्हटलं जाते की पुढचं टार्गेट हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. जसं केंद्र शिक्षण मंत्री यांचा राजीनामा होता तर पुढचं टार्गेट ते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी 140 कोटी जनतेचे आशीर्वाद आहे. विरोधक 2014 पासून पंतप्रधानांना टार्गेट करतायत. विरोधक 2014 पासून पंतप्रधानांना शिव्या घातात. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना मौत का सौदागर म्हणून हिनवलं, चौकीदार चोर आहे म्हणून हिनवलं. काहीही फरक पडला नाही. या देशातील जनता पुन्हा एकदा ताकदीनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी उभी राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सातत्यानं जनतेच्या हिताचे प्रश्न सोडवत असतात. त्यामुळं राहुल गांधींनी कितीही ठरवलं की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा राजीनामा घ्यायचा, विरोधकांनी कितीही ठरवलं की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना त्या खुर्चीपासून दूर करायचं आहे, 2014 पासून विरोधक त्याबद्दल षडयंत्र रचतायत. 2014 पासून त्यांचा तो प्रयत्न आहे. परंतु आजपर्यंत ना राहुल गांधींना यश आलंय, ना सोनिया गांधींना यश आलंय, ना अरविंद केजरीवालांना यश आलंय, ना अभिजित दिपकेंना यश येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना कितीही शिव्या दिल्या तरी त्यांनी काहीही फरक पडणार नाही. गाली को गहना बनाना मेरी आदत है क्योंकि मैं तलवार के नोक पे चलने वाला इंसान हूँ, हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं ब्रीद वाक्य आहे. त्यामुळे तुम्ही शिव्या दिल्या तरी मोदीजींना काहीही फरक पडणार नाही. 140 कोटी जनता मोदीजींच्या पाठीशी आहे. राहुल गांधी यांची पोस्ट ही चर्चेमध्ये आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरती हल्लाबोल केलेला आहे. ते म्हणतात की भारताचा भूतकाळ भविष्याची काळजी न बघा. भारताचा भूतकाळ आणि भविष्याची काळजी. भारताचा भूतकाळ काँग्रेस आहे, भारताचं वर्तमान भारतीय जनता पार्टी आहे आणि भारताचं भविष्य देखील भारतीय जनता पार्टीच आहे. त्यामुळं जो या देशाचा भूतकाळ झालाय त्या काँग्रेसनी भविष्याची चिंता करू नये. भविष्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमितभाई शहा, योगीजी, देवेंद्रजी यांच्या पाठीशी उभं राहणार आहे. त्यामुळं आपला भूतकाळ झाला याचं चिंतन राहुल गांधींनी करावं. आपण काँग्रेसनी 60 वर्ष या देशाला लुटलं, एक नीट प्रकल्प करू शकले नाहीत. एम्स असतील, IIT असतील, रुग्णालय असतील,
हे 10-15 पटीनं वाढवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलंय. या देशामध्ये IIT किती होत्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर गेल्या 12 वर्षात IIT 3 पट वाढलेत, एम्स 3 पट वाढलेत, एअरपोर्ट 4 पटीनं वाढलेले आहेत. अशा पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं कर्तृत्व आहे. या देशामध्ये साधा रस्ता देखील सुरळीत नव्हता, धड नव्हता, खड्ड्यांचा रस्ता असायचा. परंतु गेल्या 12 वर्षामध्ये आपण सगळीकडे अतिशय चांगले रस्त्यांचं जाळं उभं करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या कार्यकाळात केलंय. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये अद्ययावत असं शासकीय रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचं काम केलंय. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या काळामध्ये नेमकं काय झालं होतं आणि मोदीजींच्या काळामध्ये काय सुरू आहे ते देश बघतोय. त्यामुळं भूतकाळ काँग्रेस होता, वर्तमान भारतीय जनता पार्टी आहे आणि भविष्य देखील भारतीय जनता पार्टीच्या सोबतच आहे. पुन्हा एकदा आंदोलन करणार आहे. मनोज जरांगे पाटील यांना कालच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी उत्तर दिलंय की ज्यांना ज्यांना जात प्रमाणपत्र हवंय त्यांच्याकडे जे योग्य कागदपत्र आहेत अशा लोकांना तातडीनं जात प्रमाणपत्र दिलं जातं. कुठेही पेंडन्सी नाही. मनोज जरांगे पाटील यांना आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की आपण सरकारसोबत चर्चा करावी. स्वतः या समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करायला तयार आहेत. आमचे नेते प्रसादजी लाड देखील यांच्याशी चर्चा करायला तयार आहेत. चर्चेतून मार्ग काढावा. मराठा आरक्षणासाठी सर्वाधिक हिताचा निर्णय एकाही मुख्यमंत्र्यांनी घेतला नव्हता, ते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे. देवाभाऊ सातत्यानं मराठा आरक्षणाच्या पाठीशी उभे राहिले. ओबीसी प्रमाणे मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना सवलती मिळाल्या पाहिजे यासाठी सगळ्यात पहिलं पाऊल कोणी उचललं असेल तर देवाभाऊंनी उचललंय. काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, एकाही मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाच्या विद्यार्थ्यासाठी एकही निर्णय घेता आला नाही. पण देवेंद्रजी फडणवीस असे एकमेव मुख्यमंत्री आहेत. त्यांनी मराठा समाजाला 2017 साली आरक्षण दिलं. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण दिलंय. त्यामुळं आपण चर्चा करावी, चर्चेतनं मार्ग काढावा. संसदेमध्ये आंदोलन करण्यात आलं विरोधकांकडनं. अमित शहा यांच्या विरोधात हे आंदोलन होतं आणि खासदार हे साधूच्या वेशामध्ये होते तेव्हा त्यांनी आंदोलन. ज्या साधूंवर काँग्रेसनी गोळ्या घातल्या, करपात्री महाराजांवर गो हत्या बंदी करावी यासाठी करपात्री महाराज संसदेवर आंदोलन करत होते, तेव्हा इंदिरा गांधी यांचं सरकार होतं. तेव्हा साधूंवर गोळ्या झाडणारी काँग्रेस आहे. इंदिरा गांधींच्या सरकारने साधूंवर गोळ्या घालून त्यांची हत्या केली, गोमातेची हत्या केली. जेव्हा समाजवादीचं पार्टीचं सरकार होतं तेव्हा कारसेवा करणाऱ्या राम भक्तांवर समाजवादी पार्टीच्या सरकारने गोळ्या झाडल्या आणि शेकडो कारसेवकांना जखमी केलं, काहींना मृत्युमुखी पाडलं. अशा समाजवादी पार्टीला, अशा काँग्रेसला साधूचं वेश धारण करण्याचा अधिकार नाही. ज्यांनी प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व नाकारलं होतं, कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केलं की रामाचं अस्तित्वच नाही, ज्यांनी प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व नाकारलं त्यांना राम मंदिरांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. आणि साधूचा वेश तर काँग्रेसने धारणच करू नये, कारण साधू संतांचा अपमान करून करपात्री महाराजांच्या आंदोलनावर ज्या काँग्रेसने गोळ्या झाडल्या होत्या त्यांनी साधू संतांबद्दल बोलू नये. कारण तुमच्या हाताने, तुमचे हात हे रक्ताने माखलेले आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये पालघरमध्ये साधूंचं मॉब लिंचिंग झालं होतं तेव्हा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यामुळं साधू संतांबद्दल ना उद्धवजींना बोलण्याचा अधिकार आहे, ना राहुल गांधींना बोलण्याचा अधिकार आहे, ना काँग्रेस समाजवादी पार्टीला बोलण्याचा अधिकार आहे. केंद्रीय मंत्री आणि खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणला आहे, कारण की राहुल गांधी यांनी संसदेमध्ये अपशब्द. राहुल गांधी यांनी संसदेमध्ये विद्यार्थ्यांना इडियट म्हणून हिणवलंय. या देशामध्ये इडियट कोण आहे हे 2014 पासून या देशाने ओळखलेलं आहे. त्यामुळं अशा पद्धतीचे अपशब्द संसदेमध्ये, लोकसभेमध्ये भाषण करत असताना राहुल गांधीकडनं वापरले गेलेत.
त्यामुळं अनुरागजी ठाकूर यांनी राहुल गांधींच्या विरोधात हक्कभंग आणलाय आणि तो निश्चितपणे मंजूर होईल. यापुढे राहुल गांधी यांनी बोलताना विचार केला पाहिजे आणि आत्मपरीक्षण केलं पाहिजे की इडियट कोण आहे. या देशातल्या तरुणांना, या देशातल्या विद्यार्थ्यांना आणि या देशातल्या मतदारांना तुम्ही अंधभक्त म्हणून हिणवणार असाल, या देशातील विद्यार्थ्यांना तुम्ही इडियट म्हणून हिणवणार असाल, तर या देशातील जनता तुम्हाला माफ करणार नाही. याआधी निवडणुकीमध्ये काँग्रेसचं काय वाटोळं झालं आपण बघितलं. यापुढे देखील काँग्रेसची याच्यापेक्षाही दारुण अवस्था होईल. छात्रों के ऊपर जो लाठीचार्ज किया गया था जंतर मंतर पर, उस पर राहुल गांधी ने अमित शाह का इस्तीफा मांगा था. अब अभिजीत दीप्ते भी राहुल गांधी के इस मांग को समर्थन दे रहे हैं. इस पर आप देखिए, छात्रों के ऊपर किसी ने गोलीबारी नहीं की है. कुछ लोग जानबूझकर दंगा फैलाने की कोशिश कर रहे थे. ऐसे लोगों के ऊपर कार्रवाई हो रही है. और जहां तक अभिजीत दीपके का सवाल है, मेरा अभिजीत दीपके से सवाल है कि पंजाब में पेपर लीक हुआ है, तो पंजाब सरकार के खिलाफ, पंजाब के एजुकेशन मिनिस्टर के खिलाफ अभिजीत दीपके कब आंदोलन करने वाले हैं? या सिर्फ वो भारतीय जनता पार्टी के खिलाफ आंदोलन करेंगे? अब राहुल गांधी बोल रहे कि अमित भाई शाह ने इस्तीफा देना चाहिए. मेरा राहुल गांधी जी से सवाल है कि आपकी सरकार थी तब कम से कम 150 बार पेपर लीक हुए थे, तो कौन से एजुकेशन मिनिस्टर ने अभी तक पेपर लीक के मामले में इस्तीफा दिया था? तो राहुल गांधी ने ये नौटंकीपना छोड़ना चाहिए. ये नौटंकीबाज है. और राहुल गांधी आज कह रहे हैं कि भारतीय जनता पार्टी भूतकाल था, भविष्य में कांग्रेस होगी. लेकिन ये देश की जनता जानती है कांग्रेस इस देश का भूतकाल है, भारतीय जनता पार्टी वर्तमान और भविष्य है. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में देश का भविष्य और देश की जनता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के साथ खड़ी है. बहुत बहुत धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.